नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात नवीन मातीची भांडी कशी स्वच्छ करायची, ही भांडी कशी वापरायची, वापरल्यानंतर पुन्हा कशी स्वच्छ करायची, या भांड्यांना सीझन कसं करायचं, मेंटेन कशी ठेवायची, ज्यामुळे ही भांडी वर्षानुवर्षे खूप छान टिकतात। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण ही भांडी कशी वापरायची, कशी स्वच्छ ठेवायची हे बऱ्याच जणांना माहिती नसतं। तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तर इथे माझ्याकडे 3 मातीची भांडी आहेत। आता मातीची भांडी खरेदी करताना शक्यतो हाताने बनवलेली भांडी खरेदी करायची। अशी भांडी बनवताना शक्यतो कोणत्याही केमिकलचा किंवा कोणत्याही रंगाचा वापर केला जात नाही। आता ही भांडी कशी ओळखायची, तर हे पहा, मातीची भांडी जर हाताने बनवलेली असतील तर अगदी मशीन सारखं त्याला फिनिशिंग नसतं। आतून जर ही भांडी पाहिलीत तर या आता हाताने बनवतात, त्यामुळे बोटांचा थोडासा शेप दिसतो किंवा हलके बोटांचे ठसे सुद्धा म्हणू शकता। शक्यतो तांबड्या किंवा अशा काळ्या रंगाची भांडी खरेदी करायची। आता ही नवीन घेतलेली भांडी वापरण्यापूर्वी स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय, कारण ही भांडी आपल्याला त्यामध्ये बुडवून ठेवायची। तर त्यासाठी काय करायचं, एखाद्या छोट्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं। आता यामध्ये थोडं पाणी घालून याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या, अगदी स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं। आता ही भांडी स्वच्छ करण्याची जी प्रोसेस आहे किंवा या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला खूपच वेळ खाऊ आहे असं वाटेल, पण ही प्रोसेस आपल्याला नवीन भांडी आणल्यानंतर एकदाच करायची आहे। तर हे पहा, पहिल्या स्टेप मध्ये काय केलं, तांदळाचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता तीच कढई गॅसवरती ठेवून मंद आचेवरच हे थोडंसं शिजवून घ्यायचं। अगदीच पीठ घट्ट होईल असं करायचं नाही, किंवा छोट्या बाळांसाठी आपण जसं पीठ शिजवून घेतो ना त्या कन्सिस्टन्सीचे शिजवून घेतलं। आता हे जे मिश्रण आहे ना, मोठ्या भांड्यामध्ये जे पाणी घेतलेलं होतं ना त्यामध्ये काढून घेतलं। पाण्यामध्ये हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या तयार झालेल्या पाण्यामध्ये ही मातीची भांडी आपल्याला बुडवून ठेवायची आहेत। तर हे पहा, एका मोठ्या भांड्यामध्ये इथे मी मातीची 2 भांडी ठेवलेली आहेत। या भांड्याचं झाकण सुद्धा या भांड्यामध्येच आपण बुडवून ठेवलं। मातीची भांडी पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित बुडायला हवीत। आता हे पहा, पाण्यामध्ये ही भांडी टाकल्यानंतर लगेचच छोटे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे पाणी यामध्ये मुरायला सुरुवात झालेली आहे। मातीच्या भांड्यांना छोटी छिद्र असतात, त्यामुळेच हे पाणी मुरलं जातं। यामुळे या भांड्यांमध्ये ओलावा राहतो। आता हा ओलावा अन्न शिजवताना कसा महत्त्वाचा आहे हे मी पुढे सांगितलेलंच आहे। तर 2 मातीची भांडी आणि 1 झाकण या पातेल्यामध्ये ठेवलं। या दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा तांदळाचं पीठ भिजवून शिजवून यामध्ये काढून घेतलेलं आहे, आणि तिसरं भांडं सुद्धा यामध्ये ठेवून दिलं। आता यावरती झाकण ठेवून रात्रभर हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय। दुसऱ्या दिवशी सकाळी मी याचं झाकण काढलं, तुम्ही पाहू शकता यातले बुडबुडे आता पूर्णपणे बंद झालेले आहेत, म्हणजे भांड्यांच्या आतपर्यंत पाणी व्यवस्थित मुरलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ शिजवून वापरलेलं होतं, त्यामुळे भांडी स्वच्छ तर होतातच, चकाकीपणा सुद्धा मस्त येतो। पाण्यामधून काढून बाहेर घेतल्यानंतर आपण याला आता घासून घ्यायचंय। तर एक तर तारीच्या घासणीने घासून घेऊ शकता किंवा नारळाच्या शेंडीने सुद्धा घासून घेऊ शकता। यामुळे काही छोटे मातीचे कण असतील तर ते सुद्धा निघून जातील। यांना चिकटलेली काही घाण सुद्धा स्वच्छ होईल। याच्यावरती काही छोट्या मोठ्या डिझाईन असतील तर त्यामध्ये भरपूर धूळ अडकून पडलेली असते, ती सुद्धा स्वच्छ होईल। तर हे पहा, अगदी हलक्या हाताने सगळी भांडी मी घासून घेतलेली आहेत। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। तर ही झाली आपली दुसरी स्टेप। तुम्ही पाहू शकता भांडी आपली मस्त स्वच्छ निघालेली आहेत, पण ही भांडी लगेचच आपल्याला अन्न शिजवण्यासाठी वापरता येणार नाहीत। तर आपल्याला ही भांडी आता पूर्णपणे सुकवून घ्यायची आहेत। घरी जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये थोडा वेळ ठेवू शकता, लगेचच सुकली जातात, किंवा असंच किचन ओट्यावरती थोडा वेळ जरी ठेवून दिलीत ना पटकन ती सुकतात। तर हे पहा, तासभर मी उन्हामध्ये ही भांडी ठेवलेली होती, पूर्णपणे सुकलेली आहेत। आता प्रत्येक भांड्यामध्ये 2-2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे। तेल कोणतंही वापरू शकता। भांड्याच्या आतून सगळीकडून हे तेल आपल्याला पसरवून घ्यायचंय। आता ही तेल लावून घेतलेली भांडी तेल पूर्णपणे सुकेपर्यंत किंवा तेल सुद्धा मुरेपर्यंत आपल्याला अशीच ठेवायची आहेत। आता ही नवीन भांडी आहे, त्यामुळे अर्धा तासातच यामध्ये सगळं तेल मुरलं जातं। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। यामुळे काय होणार आहे, यामध्ये नंतर कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवताना जास्त तेल लागणार नाही। कमी तेलामध्ये सगळ्या भाज्या बनतील आणि तळाला चिकटणार सुद्धा नाहीत। तर हे पहा, अर्ध्या तासातच यात घेतलेलं सगळं तेल मुरलेलं आहे। तर ही झाली तिसरी स्टेप। तर हे पहा, सगळ्या भांड्यांमधलं तेल बऱ्यापैकी आता मुरलेलं आहे। अजून जर थोडा वेळ ठेवलं ना, हे पहा, अशा पद्धतीने सगळं तेल व्यवस्थित मुरलं जातं। आता ही भांडी कशी हाताळायची किंवा कशी वापरायची ते पाहूया। तर हे पहा, गॅस फ्लेम चालू करण्यापूर्वी भांडं याच्यावरती ठेवलं। यामध्ये जर तुम्ही भाजी बनवणार असाल तर सुरुवातीला यामध्ये तेल घेतलं आणि त्यानंतर गॅस चालू केला, मंद आचेवर ठेवला। पेटलेल्या गॅसवरती डायरेक्ट जर हे भांडं ठेवलं तर पटकन गरम होऊन तडा जाऊ शकतो, त्यामुळे हे भांडं ठेवलं। त्यानंतर यामध्ये तेल घेतलं आणि गॅस चालू करून मंद आचेवर ठेवला।
तर अशा पद्धतीने कोणताही यामध्ये पदार्थ बनवताना हीच प्रोसेस फॉलो करायची। आता ही भांडी वापरण्यापूर्वी थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये परतून घ्यायचा आहे। तर हे पहा, सगळ्या भांड्यांमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेतला। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा। आता हे भांडं डायरेक्ट लगेचच उतरून खाली किचन ओट्यावरती ठेवायचं नाही, त्यामुळे काय होईल, भांडं खूप गरम असतं, किचन ओटा थंड असतो, त्यामुळे लगेचच भांड्याला तडा जाऊ शकतो। त्यामुळे गरम भांडं हे तुम्हाला जर खाली ठेवायचं असेल तर एखाद्या स्टँडवरती ठेवू शकता। भांडी थोडीशी थंड करून घ्यायची, त्यानंतरच आपण याला स्वच्छ करून घ्यायचं। आता ही भांडी कशी सीझन करायची याच्या सगळ्या स्टेप्स आपण बघितल्या। आता ही भांडी वापरल्यानंतर कशी स्वच्छ करायची ते पाहूयात। तर हे पहा, सुरुवातीला पाण्याने हे भांडं धुवून घेतलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भांडी स्वच्छ करताना किंवा घासून घेताना अजिबात साबणाचा वापर करायचा नाही, कारण मागे सांगितल्याप्रमाणे ही भांडी सच्छिद्र असतात, त्यामुळे साबणाने किंवा लिक्विड सोपने जर हे घासायला गेला तर त्यामध्ये हे मुरलं जातं। तर साबणाऐवजी आपल्याला वापरायचं आहे तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ। एका छोट्या भांड्यासाठी 1 चमचा तांदळाचं किंवा बेसनचं पीठ वापरू शकता। कोणत्याही घासणीने किंवा नारळाच्या शेंडीने हे भांडं घासून घ्यायचं आणि 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं, बाकी याला काहीही वापरायची आता गरज नाही। तर हे पहा, तांदळाच्या पिठाने मी हे व्यवस्थित घासून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं, अगदी स्वच्छ भांडं निघालेलं आहे। आता ही भांडी वापरताना आपण साबणाचा वापर करत नाही, त्यामुळे वापरून या भांड्यांना थोडासा तेलकट असा थर चढतो। तर तो तेलकटपणा पूर्णपणे निघून जाण्यासाठी भांड्यामध्ये पाणी घेतलं, पाणी गरम करून घ्यायचं, यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा किंवा व्हिनेगर किंवा सायट्रिक ऍसिड सुद्धा वापरू शकता। पाण्याला गरम करायचं किंवा एखादी उकळी काढून घ्यायची। तर हे पहा, पाणी गरम झाल्यानंतर तेलकट थर पूर्णपणे बाजूला झालेला आहे आणि जर तरीही थोडासा तेलकटपणा राहिलेला असेल तर थोडासा बेकिंग सोडा आणि मीठ घ्यायचं आणि त्याने हे घासून घ्यायचं। यामुळे सुद्धा तेलकटपणा किंवा तेलकट वास सुद्धा पूर्णपणे निघून जातो। आता ही भांडी वापरली, या पद्धतीने स्वच्छ करून घेतली। महत्त्वाचं म्हणजे ही भांडी पूर्णपणे सुकल्याशिवाय स्टोअर करून ठेवायची नाहीत किंवा आत किचन कॅबिनेटमध्ये ठेवायची नाहीत। किचन ओट्यावरती थोडा वेळ असंच सुकून घेऊ शकता किंवा उन्हामध्ये सुद्धा सुकून घेऊ शकता। आता मागे सांगितल्याप्रमाणे या भांड्यांच्या छिद्रामुळे पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे यामध्ये ओलावा तयार होतो। भाजी बनवताना आपण ज्यावेळी हे भांडं गरम करायला ठेवतो त्यावेळी त्याला उष्णता मिळते। ओलाव्यामुळे ही उष्णता सगळ्या भांड्यामध्ये एकसारखी पसरायला मदत होते आणि त्यामुळेच अन्नातील पोषक तत्व खूप सुरक्षित राहतात आणि म्हणूनच या भांड्यांमध्ये शिजवलेलं अन्न खूपच पौष्टिक असतं। अजून एक याचा फायदा होतो तो म्हणजे या भांड्यामध्ये शिजवलेल्या भाज्या खूप वेळ तशाच गरम राहतात। आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही भांडी खरेदी करताना शक्यतो जाड तळाची भांडी बघून घ्यायची। आता समजा ही भांडी आपण खूप दिवस वापरली नाहीत, त्याच्यामध्ये जो ओलावा असतो ना त्यामुळे त्याच्यावरती बुरशी यायला सुरुवात होते। तर हे पहा, याच्यावरती आतमधून पांढरा पांढरा थर आल्यासारखं होतं। आता ही भांडी खूप दिवस वापरली नाहीत किंवा किचन कॅबिनेटमध्ये व्यवस्थित न सुकवून घेता जर ठेवली तर अशा पद्धतीची जर बुरशी आली तर घाबरायचं काहीच कारण नाही। हे सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करून घेता येतं आणि पुन्हा आपण ही भांडी भाजी बनवण्यासाठी वापरू शकतो। तर ही भांडी स्वच्छ कशी करायची ते सुद्धा पाहूयात। तर हे पहा, सुरुवातीला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता यामध्ये 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घ्यायचा। बेकिंग सोड्यावरती इथे मी व्हिनेगर वापरलेला आहे, तुम्ही याऐवजी लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। तर 1 ते 2 चमचे यावरतीच व्हिनेगर घेतलं, यावरती 1 ते 2 चमचे मीठ घ्यायचं। आता घासणीने हे आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचंय, ज्या ठिकाणी बुरशी दिसत असेल त्या ठिकाणी व्यवस्थित घासून घ्यायचं। तर अशा पद्धतीने ही दोन्ही भांडी मी व्यवस्थित घासून घेतलेली आहेत। मीठ जंतुनाशक आहे त्यामुळे ही बुरशी तर सगळी निघून जाते। बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस यामुळे पूर्ण भांडं स्वच्छ होतं। घासून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटे आपल्याला ही भांडी अशीच सुकवून घ्यायची। पूर्णपणे सुकल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि तुम्ही पाहू शकता यावरती जी बुरशी होती ती पूर्णपणे आता निघून गेलेली आहे। भांडी आता मस्त चकाचक झालेली आहेत। उन्हामध्ये अगदी व्यवस्थित सुकवून घ्यायची किंवा किचन ओट्यावरती थोडा वेळ अशीच ठेवून द्यायची। आता ही भांडी जर तुम्ही खूप दिवस वापरणार नसाल किंवा गावी जाणार असाल तर ही भांडी कशी स्टोअर करून ठेवायची ते पाहूयात। तर हे पहा, भांडी पूर्णपणे सुकल्यानंतर एखाद्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने गुंडाळून ठेवायची। यामुळे ही भांडी अशीच स्वच्छ राहतील, बुरशी लागणार नाही। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता। तर ही भांडी स्वच्छ करण्याच्या या स्टेप्स तुम्हाला नवीन आणल्यानंतर फक्त एकदाच करायच्या आहेत। तर नवीन मातीची भांडी खरेदी करायच्या विचारात असाल तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडेल।